मी विजय उरकुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा, माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 25 जानेवारी 2017 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याची जाहीर केलेली आहे। यावेळेस आम्ही 7वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करीत आहोत। या निमित्ताने भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची जी थीम आहे, जी संकल्पना आहे, ती संकल्पना सक्षम करूया युवा व भावी मतदार अशी आहे। आणि म्हणून ही अशी कल्पना आम्हाला सुचली की युवक आणि भावी मतदारामध्ये जावं। आणि युवक आणि भावी मतदार मग कोण, तर 15 ते 17 वयोगटातील या विद्यार्थ्यापर्यंत आम्ही जायचं ठरवलं आणि हा 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। जसे की वादविवाद स्पर्धा, त्यानंतर पथनाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली काढायचं ठरवलेलं आहे। अशा विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच मला असं वाटलं की कुठेतरी या जिल्ह्याच्या प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्शन करावं, त्यांचे बाईट घ्यावे, त्यांचं मनोगत घ्यावं, इथल्या शिक्षकांचं मनोगत घ्यावं, म्हणजे लोकांमध्ये मतदार दिवसानिमित्त आणि मतदार नोंदणीबाबत आणि मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण होईल। ही कल्पना जेव्हा मी माननीय आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी साहेब यांच्यापुढे ठेवली, ही कल्पना त्यांनी अगदी सेकंदामध्ये स्वीकृत केली आणि आम्हाला या कार्यक्रमाची सहमती दिली। अशा प्रकारे मग आम्ही हा कार्यक्रम कसा करायचा याबाबत ठरवलं। तर आमच्याकडे एक असर फाउंडेशन ग्रुप आहे जो पथनाट्य करतो, त्यांना आम्ही सोबतीला घ्यायचं ठरवलं आणि मग 3 दिवसाचा कार्यक्रम ठरवला। तर या कार्यक्रमामध्ये भंडारा जिल्ह्यात 7 तालुके आहेत। तर 7 तालुक्यामध्ये 18, 19 आणि 20 तारखेला हा कार्यक्रम आम्ही सादर केला। या कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला असं आढळून आलं की विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि एवढेच नाही तर कॉलेजतर्फे सुद्धा या कार्यक्रमाला आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। या कार्यक्रमात जे आम्ही विद्यार्थ्यांचे मनोगत घेतलेले आहे, शिक्षकांचं मनोगत घेतलं आहे, प्राचार्यांचं मनोगत घेतलं आहे, तो आम्ही आपल्यापुढे या निमित्ताने सादर करीत आहोत। धन्यवाद।